नमस्कार, मी विक्रम आपलं स्वागत करतो धुरंधरमध्ये. आज आपल्याकडे प्रभाग 15 क मधून शिवसेना शिंदे गटाची उमेदवार श्वेताताई लक्ष्मीकांत बाजळ हे आपल्यासोबत आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. माझा पहिला प्रश्न आहे की तुम्ही सध्या सगळ्या प्रभागामध्ये फिरत आहात. काय मुख्य समस्या काय वाटली तुम्हाला प्रभाग 15मध्ये? आज जवळजवळ 3 ते 4 दिवस झाले आम्ही पूर्ण प्रभागामध्ये प्रचाराकरता फिरत आहे. त्यामध्ये आम्हाला सर्वप्रथम म्हणजे जे मूलभूत गरजा आहेत नागरिकांच्या, त्या त्यांच्या फुलफिल झालेल्या नाही आहेत. आणि सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे नागरिकांचा, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यांचा घनकचऱ्याचा आहे. आणि काही स्लम एरियामध्ये पण आम्ही आज फिरलो. त्याचप्रमाणे युसुफ अली खदान या भागातही आम्ही गेलो प्रचाराकरता. त्या सगळ्या ठिकाणी आम्हाला एकच त्यांचं एक पूर्ण त्यांची गरज दिसली की त्यांना रस्ते आणि सांडपाणी याचा निचरा त्यांच्या पूर्ण प्रभागामध्ये झालेला नाही आहे. अच्छा, तर आता जर आपण निवडून आलात तर कोणकोणत्या गोष्टीकडे आपण लक्ष देणार आहात आणि सुरुवात कुठून करणार आहात? बरोबर. नक्कीच ह्या सगळ्या प्रभागाच्या समस्या समजून घेता घेता आता आजवर इथपर्यंत आल्यानंतर एकच कळतं आहे की माननीय आपले जे एकनाथजी शिंदे आहेत माजी मुख्यमंत्री, तर त्यांच्या ते आज रोजी नगरविकास मंत्री असल्याच्या कारणाने आज आपल्याला ते जर का आपण त्यांचे उमेदवार सगळे निवडून आणले, आता आम्हाला जर त्यांनी निवडून आणलं तर निश्चितच त्यासाठी काहीतरी ठोस पावले उचलण्यात येतील. आणि ज्या नागरिकांच्या समस्या आम्ही इतक्या जवळून बघितलेल्या आहेत, तर त्यांच्या सगळ्या समस्यांचं निराकरण आपण त्या निधीतून आपण करू शकतो. तुम्ही आतापर्यंत सामाजिक क्षेत्रातच होता, आता आपण पॉलिटिक्समध्ये येत आहात. काय म्हणणं वाटतं? तसं पाहिलेला पॉलिटिक्स म्हणजे राजकारण म्हणजे माझी इच्छा नव्हती, परंतु त्यामध्ये आता मी सहभाग घेतल्यानंतर माझं असं आहे की मी त्याचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. आणि तो अभ्यास करता करता आता ते इतक्या खोलामध्ये गेलेलो आहे ते राजकारण, की खरोखर नागरिकांच्या समस्या आहेत आणि समाजकारण करता करता त्या सगळ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याची संधी जर मला मिळाली तर मी नक्कीच त्या संधीचा नक्कीच चांगला उपयोग करेल. जी, जाता जाता मला शेवटी सगळ्यात मोठा प्रश्न आहे, आपण जनतेला काही म्हणू इच्छिता, काही संदेश, काही मेसेज द्यायचा असेल तर? हो, नक्कीच. बघा, समस्त नागरिकांना विनंती आहे, असं नाही की प्रभाग 15चेच म्हणून, तर मी समस्त नागरिकांना, या पूर्ण देशवासियांना एकच संदेश करते की आपलं जे बहुमूल्य मतदान आहे, जो आपला मतदानाचा अधिकार आहे, तो कृपा करून या पूर्ण जी निवडणूक प्रक्रिया आहे त्यामध्ये उमेदवार निवडून द्यावा यासाठीच नाही, तर ती आपला एक मूलभूत हक्क आहे आणि तो आपण संविधानाने बजावलाच पाहिजे. याकरता म्हणून आपल्या ज्या गरजा आहेत त्या जर का तुम्हाला खरोखर त्यांचं निराकरण पाहिजे असेल तर त्यासाठी आपण मतदान करा आणि जागरूक राहून सुविज्ञ अशा उमेदवाराला आपण निवडून द्या. प्रेक्षकांना तुम्ही बघितलं असेल की यांनी बोलताना काय काय म्हटलं, म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला यांच्या स्वभावाचा एक अंदाज घेता येईल की यांनी म्हटलं की मतदान करा, हे तर केलंच पाहिजे, पण त्यांनी स्पेशली हे नाही म्हटलं की मलाच करा किंवा काय. त्यांनी सरळ सुज्ञ जो असेल, जो चांगलं काम करत असेल त्याला द्या. आणि त्यांचं काम कसं आहे तुम्हाला समजणारच आहे, कारण एवढी तळमळ त्यांची जी दिसते बोलण्यावरनं, ती आपल्याला समजून येते की नाही, हे खरंच कार्यकर्ते, जमिनीचे कार्यकर्ते आहेत आणि आपल्यासाठी चांगलं काही करू शकतात. आपण आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला आहे, त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद. आमच्याकडनं आपल्याला भरभरून शुभेच्छा. तर प्रेक्षकांनो, आपण बघत आहात धुरंधर. आजसाठी एवढंच. आपण RRC बघत राहा. पुन्हा भेटूया नवीन व्यक्तीसोबत.